हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आता मी आलेलो आहे शेतात. वाजले 4:30 आणि टमाटे काढणं सुरू आहे. माझ्या मागं बघू शकता इतके जास्त टमाटे निघलेत आज. आणि तिकडं बकेटमध्ये पण आहेत. म्हणजे आता टमाट्याचं प्रोडक्शन पीकवर आहे. आता काही दिवसातच टमाटे आपले संपून जातील. आणि पालक आज काढायचं का नाही मम्मीला विचारूत पालकाचं. तर हे टमाटे काढायला लागलेत. ते बकेटमध्ये बघू शकता तुम्ही किती जास्त टमाटे आणि तिथं पण तिच्याकडे किती मोठे टमाटे आणि हे टमाटे. तर हे आहे शेजारचं शेत, त्यामध्ये लावली बाजरी सगळीकडे तिथपर्यंत लावली. आणि त्याच्यापुढं काय काय लावलेलं माहीत नाही, पण ह्यामध्ये आता बाजरी लावली आणि त्यात पाणी द्यायचं आहे. तर ह्या रानामध्ये आत्ता मम्मीनी मेथी टाकली, ही अशी बारीक बारीक मेथी. आणि आता मला त्याच्यामध्ये हे चालवायचं आहे, म्हणजे थोडं मेथीला हे करायचं आहे. मातीत जाईन ती आणि त्याने मेथी उगन आपण त्याला पाणी देऊ तो उद्या नाही तर आज संध्याकाळी. तर आता मी करायला लागलो मेथीला असं. तर आपण काय करू, थोडी माती इकडं ओढूत थोडी माती इकडं ओढूत, म्हणजे मधून पाणी येईल. तर सुरू करू. तर आपण कोंबड्यांना एक वस्तू घेऊ, ती म्हणजे ही. आपण हे झाड घेऊ गोबीचं. मी त्याची गोबी काढून नेली थोड्या वेळा अगोदर. हे पण एक वेस्ट आहे, पण ते पण आपल्या कोंबड्या खातात ह्याला. आणि ह्याच्यापासून अंडे तयार होतात. ह्याचे पानं पण वायाला नाही जाऊन द्यायची. रियुजेबल ह्याला म्हणतात. तर असं घेऊन चाललो आहे मी. तर हे बघू शकता तुम्ही फुल. आपण 3 झाडं घेतलेत गोबीचे. आता कोंबड्याला टाकून बघूत आणि त्यांचं रिॲक्शन काय असेल बघू. ते खात्यात का नाही मला पण माहीत नाही. जस्ट ॲन एक्सपिरियन्स गाईज. तर बघूत काय होतं आहे. माझ्या हाताला इतकं जड झालं आहे. आय थिंक हे 4-4.5 किलो असन. शोल्डर पेन व्हायला लागले मला डायरेक्ट. शिळी तर खायला लागली एक. इथं एक टाकू, 2 टाकू आणि इथे एक. शिळी खायला लागली. अरे यार, शेळ्यात खायला लागले, कोंबडी खायला लागली. सक्सेसफुल. मला खाताना एक जण दिसले, हे पण खायला लागली. आणि ह्यांनी पण सुरुवात केली खायला. हळूहळू आता सगळे खायला लागले. आता मी थोड्या वेळाच्यानी आणि बघन हे किती खाल्लं आहे ह्यांनी. पूर्ण जर संपलेलं असेल हे तर दॅट्स ग्रेट. कारण की पुन्हा आपल्याला फीड दुसरं काय टाकायची गरज नाही जास्त. हे थोडं थोडं टाकूत. पण शेळ्यात मला वाटते संपून टाकते. ह्या सगळ्यात जास्त खायला लागल्यात आणि कोंबड्या पण खायला लागल्यात. खात्यात मी घेतले 2-3 पान. आणि हे बघूत आता मधल्या पिल्ल्यांना टाकून. मधल्या पिल्ल्यांची काय रिॲक्शन आहे ह्याच्यावरती बघूत. चला मग त्यांना टाकूत. तर त्यांच्यासाठी हा दरवाजा टाकायला. ते पण खायला लागलेत गाईज. काही काही खातात, काही काही नाही. ओके, डन. पांढरा कोंबडा त्याला मध्येच कोणून ठेवलेलं आहे मी. गाईज सगळ्यांना खायला टाकले. तर ह्यांना कसं ठेवायचं, ह्यांना पण खायला टाकूत. तर ह्यांना खायला टाकायसाठी माझ्याकडं आहे हे म्हणजे ऊसाचं. तर ऊसाच्या वर असतं ते. तर ह्या दोन्हींना टाकूत ते खायला, गाय आणि गुन्हे. तर गाईज आज आपण बघू टमाटे किती निघलेत. ही मागं पाणी सोडलेलं आहे. आणि ही एक बकेट भरून फुल एक झालं. म्हणजे हे किती किलो असेल मी उचलून बघतो. ह्याला जड आहे. बायसेप कर्ल पुन्हा जात नाही ह्यानी, इतकं जास्त जड आहे. हे एक आहे टमाट्याचं. ह्याच्यामध्ये पण 15 किलो नाही तर 10 किलो टमाटे असतील. किती किलो असतील काय माहीत. आणि हे एक ठेवून देऊ आता घरात. तर गाईज 1-2 झाले. अजून एक तिसरा आयटम आहे, म्हणजे तिसरे टमाटे ते पण आणूत आपण इथं. गाईज आता एक टमाटे आज असं राहणार ते पण आणूत आणि बघू टमाटे किती झालेत. तर माझ्या मागे जो घास आहे गवताला आपल्या कोंबड्यांना नाही गाईला आणि शेळ्यांना, तर त्यामध्ये सोडले आम्ही पाणी. तर पाणी हळूहळू यायला लागले. मी पाण्याच्या साईडने चालायला लागलो. आणि हे पाणी सगळं बघूत आता टमाट्याचं आणून तेवढं एक. तर हे आहे आमचं शेत गाईज.
पूर्ण इथपर्यंत तितकं ते झाडापर्यंत असं ते लिंबाच्या आणि इकडं इथपर्यंत. आता ह्यामध्ये काय काय लावलेलं आहे, इकडं पालक आहे, इकडे मेथी आहे आणि त्यातच मिरची. पुन्हा हे पहिलं कापूस होता आणि पुन्हा तिथं मिरची बारीक बारीक ढाळा पण यायला लागला आहे. तर हे आहे तिसरे टमाट्याचं. तर हे पण फुल भरलेलं आहे आणि हे सगळ्यात जास्त जड आहे. तर मला जीवन हे उचलून देणार आहे, जीवन व्हिडिओ काढणार आहे आणि मी उचलून नेणार आहे हे. तर गाईज हे बघा तुम्ही किती जास्त टमाटे हे. तर हे मला उचलं नाही सुद्धा, खूप जास्त जड आहे आणि मला घरी न्यायचं हे. इथं पेशन्स लेवल चेक होईल माझी, इंड्युरन्स ज्याला म्हणू शकतो. तर ह्यामध्ये टमाटे पण खूप जास्त लाल लाल सगळे. तर मी हे घरी घेऊन जातो आता आणि ठेवून देतो त्या टमाट्यांपाशी आणि बघू किती टमाटे झालेत. तर अँड द कलेक्शन इज हिअर. 1 2 3 ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहेत, पुन्हा ह्याच्यामध्ये थोडे कमीत आणि ह्याच्यामध्ये इतकेत. तर हे बाहेरच्या घरामध्ये ठेवलेत आणि एक पण किडकं नाही. आता मी खाऊ शकतो. काहीच आता टाईम झालेला आहे. आपण जे कोंबड्याला खायला टाकलं होतं ते खाल्लं का त्यांनी बघायचा. तर बघू त्यांनी ते खाल्लं का. तर बघा थोडे थोडे पानं ठेवलेत आणि बाकी सगळं खाऊन टाकले, ऑलमोस्ट खाऊन टाकले सगळं. आणि हिने पण खाऊ लागली असेल तिला. आणि ही पण आपल्याला ही कोंबडी रविवारी विकून टाकायची, ती पण विकून टाकायची. जरा ते हायब्रिड दिसायला लागलेत मला. किती भारी सनसेट व्हायला लागला आहे, कितीपर्यंत झूम होते बघू. एक लाल बॉलवणी दिसतोय सन माझ्या दोन्ही जस्ट. तर हे शेतात सगळे काम करतात. आता मी पण बघतो, वांगे पण काढायला लागतील. वांगे मला जास्त दिसायला लागलेत.